नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मूल्य शिक्षणाची मूलतत्वे यामधील सेवा अध्ययन कृती आपण बघत आहोत। विविध कृती आपण आतापर्यंत त्याची उदाहरणं बघितलेली आहेत। डॉक्टर संजय चाकणे सर आता आपल्या बरोबर आहेत आणि आतापर्यंत त्यांनी दोन विविध उदाहरणं दिलेली आहेत। अत्यंत समर्पक अशी उदाहरणं त्यांनी आपल्याला सांगितलेली आहेत। तर सर सगळेजण उत्सुक आहेत की तुमचं पुढचं उदाहरण, पुढचा अनुभव काय असणार आहे। नमस्कार मित्रांनो, सेवा अध्ययन या मालिकेमध्ये आपण पुढच्या भागात जाणार आहोत। आपणा सगळ्यांना माहिती आहे की आपल्या मराठी भाषेला नुकताच अभिजात मराठी भाषा, अभिजात भाषा हा दर्जा केंद्र सरकारने आपल्याला दिलेला आहे। एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो म्हणजे काय होतं, तर अनुदान मिळणं हा एक भाग झाला, पण त्या भाषेचं उन्नयन करणं, त्या भाषेला प्रगतीपथावर नेणं, त्या भाषेचा जास्तीत जास्त पुरेपूर वापर करणं यासाठी खरं तर अभिजात दर्जा दिला जातो। बरोबर। अभिजात दर्जा देण्याच्या ज्या नॉर्म्स आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती 1500 वर्षापेक्षा जुनी भाषा असायला हवी। ती दुसऱ्या भाषेतनं उगम पावलेली नको। म्हणजे आपल्याला इतके दिवस वाटायचं की संस्कृत प्रचुत भाषा आहे, पण तसं नाहीये। मराठी भाषा ही अभिजात आहे, ती स्वतःची भाषा आहे। ती ना पालीमधनं आली, ना संस्कृतमधनं, ना ब्राह्मी लिपीमधनं आली। तिची स्वतःची लिपी मात्र आपण देवनागरी अर्थात संस्कृतची जी लिपी आहे ती आपण वापरली। पण मराठीला उन्नत अवस्थेत न्यायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर आपल्याकडे मराठी जरी नुसतं म्हटलं तरी सुद्धा नागपूरपासून, वऱ्हाडपासून तर चांद्यापासून बांद्यापर्यंत असं आपण म्हणूयात, कोल्हापूरपर्यंत आणि इकडं कोकण पट्ट्यापासून नाशिकच्या पेठपर्यंत, कोपऱ्यापर्यंत, किंवा मुंबईची मराठी अजून वेगळी, असं सगळं जर बघितलं, असं म्हणतात की 16 मैलावर भाषा बदलते, भाषेचा टोन बदलतो, डायलेक्ट बदलतो। आणि म्हणून म्हणजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की मराठी भाषेतला शब्द आहे त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करा। ही काही परीक्षा नाही, पण गंमत करूया। चालेल। यठान म्हणजे काय? यठान म्हणजे वेवी स्थान नाही का? म्हणजे खरं तर शेतकऱ्याच्या मुलाला हा शब्द माहीतच असायला हवा। बरं, तुम्हाला माहित असावा अशी माझी अपेक्षा नव्हती, पण मी गंमत केली ती एवढ्यासाठी की आपल्याला भाषा ही समृद्ध करण्यासाठी हे जे जुने शब्द आहेत ह्यांना पुन्हा नव्याने ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी, वापरात येण्यासाठी आपल्याला प्रयोग करायचा, म्हणून मी हा शब्द घेतला। बरोबर। येठाण म्हणजे ही बैलगाडीला बांधलेली, किंवा बैलगाडीलाच नाही, अवताला किंवा आणखी अनेक ठिकाणी, म्हणजे शेतकऱ्याच्या कुणब्याच्या घरामध्ये वापरला जाणारा हा पारंपरिक शब्द आहे। हा सातत्याने वापरला जातो। येठाण ही दोरीला बांधलेली एक गाठ आहे। जा येठाण बांधून ये म्हणजे ती गाठ असते, गाठ बांधून। आणि म्हणून म्हणजे हा शब्द मी हा काय शब्द सांगितला, तर जातीनिहाय शब्दांचं महत्व आहे। म्हणजे चर्मकाराच्या घरात बोलली जाणारी भाषा कुणब्याच्या घरात माळ्याच्या, साळ्याच्या, कोष्ट्याच्या, ब्राह्मणाच्या, अशा सगळ्या जाती याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरातले काही शब्द आहेत आणि ह्या शब्दांना प्रचंड किंमत आहे। ते शब्द त्या ठिकाणी आहेत। म्हणजे अहिराणी बोलणारा माणूस, म्हणजे आपण बहिणाबाईंची अहिराणी असं म्हणूयात, खानदेशातली भाषा, तो सहज म्हणतो कठी जाई राहणार रे भाऊ, तर तो असं म्हणताना पुण्यामधली लोक त्याला कदाचित हसतील, पण तो म्हणतो की कुठे चाललाय, एवढा साधा हे तो म्हणजे त्याचा तो हे असतो वाक्य आहे। किंवा कोल्हापूरकडची भाषा ही थोडी रांगडी भाषा असते। तो म्हणजे बाई पण म्हणताना आलो की असं म्हणते, आणि त्याच्यामुळे भाषेला कुठलीही भाषा ही प्रमाण भाषा कधीच नसते। आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की पुणेरी भाषा ही प्रमाण भाषा आहे, पण तसं नाहीये। म्हणजे न आणि ण मधला फरक बघत बसायचा की संवाद कौशल्य समजून घ्यायचं, याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे। आणि म्हणून म्हणजे भाषेचं ज्ञान जर समजून घ्यायचं असेल तर आपण ग्रामस्थांकडनं, गावकऱ्यांकडनं, म्हणजे आपण याची सांगड कशी घालायची, तर भाषा समृद्ध करण्यासाठी आदिवासींची वेगळी भाषा आहे, भिल्लांची, पावऱ्यांची, गौंडांची, जे आदिवासी आहेत सगळ्या आदिवासींची नावं आत्ता सांगत नाही, पण ह्या सगळ्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत। त्याला म्हणजे आपल्याकडे वऱ्हाडी वेगळी आहे, नागपुरी वेगळी आहे, अजून सोलापूरकडची भाषा ही कन्नड प्रचूत आहे, कानडी थोडी येते, शब्द येतात, तो पटकन म्हणतो नान कन्नड कली येते ना, असं म्हणताना समोरच्याला वाटतं की अरे हा कानडी बोलतो, तर नान म्हणजे मी, म्हणजे मी कानडी शिकतोय असा त्याचा अर्थ झाला। आणि मग ह्याच्यात मराठी शब्दांची बऱ्याच वेळा सरमिसळ असते। किंवा जेव्हा पेशव्यांचं राज्य होतं, शिंदे, होळकर, पेशवे सगळे होते,
त्यावेळी आपण ओरिसापर्यंत आपलं सगळं गेलो होतो आणि त्याच्यामुळे तिथे आजही मराठी भाषेचा आपल्याला प्रभाव दिसतो खरंच. म्हणजे आपण कलाकार म्हणतो ते पण कलाकारच म्हणतात. आपण नाक म्हणतो ते नाक्कू म्हणतात, आपण कान म्हणतो कान्नू म्हणतात, आपण डोळा म्हणतो ते डोळू असं म्हणतात. म्हणजे थोडाफार फरक पडत गेला, पण काही भाषा म्हणजे भाषांची सरमिसळ होणं म्हणजे आपल्याकडे काही शब्द असे आहेत की जे म्हणजे मी एक उदाहरण देतो की कोल्हापूरमध्ये एका मुलाचं लग्न झालं आणि एक बाई म्हणजे ती जी मुलगी आहे नवरी आहे ती नवरी दुपारच्या वेळी आराम करत होती आणि तिला भंगार भंगार म्हणून ऐकायला आलं. तर भंगार ऐकायला आल्यावर तिला वाटलं की तिला वेगळंच वाटलं आणि 2-3 दिवस असं ऐकल्यावर तिने नवऱ्याला विचारलं की तुमच्याकडे सोनं सुद्धा बाहेर विकतात? अच्छा, अरे बापरे. तर कानडीमध्ये भंगारला सोनं म्हणजे सोन्याला भंगार म्हणतात. अच्छा, हे नव्हतं माहिती. आणि त्यामुळे मग तिला इतकी गंमत वाटली त्या सगळ्याची. मला वाटतं ही शब्दांची जी गंमत आहे ही शब्दांची गंमत आपण करायला हवी. म्हणजे मुंबईची माणसं हिंदी मिश्रित जेव्हा भाषा बोलतात किंवा आपल्याकडे बागवान नावाचे म्हणजे मुसलमान म्हणूयात की हे जे असतात यांची बागवानी मुसलमानी भाषा ही थोडी वेगळी पण ऐकायला फार गोड वाटते. तो जो लहेजा असतो तो लहेजा ऐकण्यासारखा असतो. म्हणजे त्यात उर्दू मिश्रित किंवा मराठी असं चलते चलते धपक्यान गिऱ्या अशा पद्धतीची त्यांची मराठी सहज बोलतात, सहज बोलली बोली भाषा असते. आणि म्हणून हे जे शब्द आहेत ह्या सगळ्या शब्दांची म्हणजे कुठेतरी ही लिखित स्वरूपात येणं म्हणजे आपल्याकडे वडियार जे म्हैसूरला होते म्हणजे राजे आहेत तिथले ते आपल्याकडे आले, पाथरवट म्हणून आले, वडार म्हणून आले, पण त्यांची मग भाषा आणखीन वेगळी आहे. म्हणजे कानडी म्हणजे तेलुगू तमिळ ह्या सगळ्या भाषांची मिश्रण असलेली त्यांची भाषा आहे. किंवा वैदूंची भाषा वेगळी आहे. आपल्याकडे पारधी समाजाची भाषा आणखीनच वेगळी आहे. किंवा ह्या नाशिकच्या भागामध्ये जे गुजर समाज आहे, गुजर पाटील म्हणजे अर्थात खानदेश तो सगळा जो सातपुड्याचा परिसर आहे सापुतारा ह्या सगळ्या भागामध्ये त्यांची ती गुर्जरी भाषा आहे आणि ती गुजरातीची बरीचशी छाप त्याच्यावर दिसते. अशा सगळ्या भाषांची आपण जर हे केलं तर मला वाटतं हे लिखित स्वरूपात म्हणजे काय करता येईल तर मराठी भाषेचं उन्नयन करणं म्हणजे काय करणं तर गावागावात जाऊन ग्रामस्थांशी बोलून ह्या सगळ्या शब्दांची खरं तर एखादी डिक्शनरी करता येईल का. म्हणजे अगदी बैलगाडीला असलेले शब्द, बैलगाडी हे उदाहरण पटकन कळावं म्हणून घेतोय की धुऱ्या कशाला म्हणतात, जू कशाला म्हणतात. आपण म्हणतो की गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, पण मग ह्याचा अर्थ ह्या वाक्प्रचाराचा आपल्याला नीटसा सांगता येत नाही. मग खरं तर बैलगाडी असते आणि बैलगाडी बरोबर बैलगाडीच्या चाकांना वंगण घालण्यासाठी एक नळा असतो आणि त्या नळ्यामध्ये ते वंगण घातलेलं असतं. वंगण हे डांबरापासून बनलेलं असतं आणि ते वंगण म्हणजे गाडी पुढे जाते पण त्या नळ्याची बिचाराची उगीच यात्रा होत राहते आणि म्हणून ती गाड्याबरोबर नळ्याची यात्रा अशी म्हण प्रचलित आपल्याकडे झाली. अशा अनेक म्हणी आहेत म्हणजे म्हणी आहेत किंवा वाक्प्रचार आहेत. ह्यांना पुन्हा पुनर्जीवित करणं, समास, विग्रह किंवा हे जे पाणिनीचं व्याकरण आपल्याकडे आहे हे जे व्याकरण आहे हे व्याकरण पुन्हा किंवा स्वतःचं व्याकरण आपण तयार करणं. आता तर भारतीय ज्ञान परंपरेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे. पण गावाकडच्या लोकांना याचं महत्त्व कमालीचं माहिती आहे पण त्यांना ते लिखित स्वरूपात नसल्यामुळे म्हणजे आपण जात्यावरच्या ओव्या जरी म्हटल्या तर म्हणजे बहिणाबाईच्या पण अनेक गाणी आहेत छोटी छोटी जी म्हटली जातात. हा म्हणजे ती सहज म्हणते अरे संसार संसार खरंच आधी तवा चुलावर मग मिळते भाकर म्हणजे आधी हाताला चटके मग मिळते भाकर म्हणताना ती तिचा स्वानुभव सांगते. किंवा मनाबद्दल ती म्हणताना मन वढाय वढाय आता होतं इथं गेलं कुठं कुठं किंवा देवळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये ती इतकं छान सांगते की मग ती जे सांगते ना तीच आपली आई सांगते. जात्यावर हे करताना ती रामाचं नाव घेते किंवा रामाच्या कथा ती त्या लोकगीतामधनं सांगत असते. आणि मग ही गीतं किंवा आपल्याकडे सकाळी बहुरूप्यापासून तर अगदी प्रत्येक संस्कार म्हणजे आपण ज्याला संस्कृती जपणं असं म्हणतो ती संस्कृती केवळ ती न जपता त्यांच्या गाण्यांमधनं त्यांच्या कथांमधनं कथी ज्या असतात त्याच्यामधनं धनगरी गीतांमधनं ओव्यांमधनं अशा सगळ्या जर आपण लिहून काढल्या. आता बरेचसे लोक याच्यावर काम करतात पण
आपल्याला अनुवादाचं शास्त्र आपल्याला कळायला हवं की जगामधल्या ज्या ज्या उत्तम, म्हणजे आता उत्तर कोरियाच्या एका महिलेला नोबेल प्राइज त्या तिच्या कवितांबद्दल आणि तिच्या सगळ्या तिने जे काही लिहिलं त्या सगळ्याबद्दल तिला मिळालं, ते खरं तर आपल्याकडे मराठीमधनं यायला हवं. गुजरातीमधलं उत्तम साहित्य किंवा पंजाबीमधलं साहित्य, असं सगळं साहित्य आपल्याकडे जर आपण अनुवादित करून ठेवलं तर मला वाटतं मुलांना मराठी शिकण्यामधला आनंद, मराठीमधला आनंद, आणि आता तर मोबाईलवर इतकं छान टायपिंग करता येतं, व्हॉइस टायपिंग करता येतं, आणि म्हणून कंटेंट रायटर्सची अत्यंत गरज असते मराठीच्या माध्यमातनं, म्हणजे मराठी भाषेच्या माध्यमातनं. ह्या निमित्ताने मुलांना हा सगळा आनंदाचा ठेवा नक्की जपू शकतील. ग्रेट, वंडरफुल, थँक्यू सो मच सर. त्यामुळे इथे खरं तर मी धन्यवाद म्हणायला पाहिजे कारण आपण मराठी भाषेबद्दल बोलत आहोत, पण सरांनी खूप सुंदर मुद्दे मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये मला जाणवलेले स्वतःला म्हणजे एक विचारांचं सौंदर्य, एक शब्दांचं सौंदर्य जे विविध भाषांमध्ये असतं ते आपण एकत्र जर आणलं तर विविधतेचं स्वागत मुलांना करण्याची जी अभिवृत्ती आहे ती आपल्यामध्ये आपल्याला नक्कीच जोपासता येईल. आणि भाषेच्या माध्यमातून अनेक विचार, अनेक प्रकारची जी आपल्याला आत्ता गरज आहे समाजामध्ये की एकत्रीकरणाची गरज आहे, एकतर आणखीन दुसरं मला असं वाटतं की शांततेची गरज आहे. तर ह्या सगळ्यांवरती सुद्धा जसं तुम्ही म्हणाले की छोटी छोटी गाणी आहेत, ही मे बी गावकऱ्यांनी तयार केलेली एखाद्या विशिष्ट कारणासाठी असू शकतील, तर त्यांचाही वापर करून मुलं त्या गाण्यांचा वापर करून, त्या विचारांचा, त्या म्हणींचा वापर करून सुद्धा अनेक विविध प्रकारच्या सेवा, अध्ययन कृती हातामध्ये नक्कीच घेऊ शकतात. सायली, मला एक उदाहरण पटकन आठवलं म्हणून सांगतो की गावातला एखादा माणूस पटकन असं म्हणतो की सदर सदरा सदरेवर ठेवून ये. ओके, सदर हा 3 वेळा सदरेवर ठेवून ये. म्हणजे सदर म्हणजे तो, सदरा, आणि सदरेवर म्हणजे बाहेरच्या ओसरीवर ठेवणे. आणि मग ही शब्दांचं सामर्थ्य तुम्ही जे म्हटलात ना, ते हे शब्दांचं सामर्थ्य की एकाच शब्दाला अनेक, म्हणजे आपल्याकडं विष्णूचं सहस्र नाम आहे, विष्णूला 1000 नावं आहेत, आणि ते जे शब्दांचं सामर्थ्य आपल्याकडे आहे ते इतर भाषांमध्ये नाही. आणि म्हणून अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आपल्या सगळ्यांना जास्त आनंद झाला. नक्कीच, सर्वांचं अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच सर. खूपच सुंदर तुम्ही हा एक आणखीन एक नवीन दृष्टिकोन मुलांसमोर मांडलेला आहे आणि नक्कीच मुलांना आणखीन विचार करायला तुम्ही प्रवृत्त केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. हे सेशन इथे संपलेलं आहे. परत पुढे अनुभवांची काय म्हणूया, खूप सारी अनुभव सरांकडे आहेतच, तर लगेचच पुढच्या भागामध्ये भेटूया आणि आणखीन एक अनुभव आपण ऐकणार आहोत. धन्यवाद.